नमस्कार, KNN सिटी न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत। एक नजर आजच्या हेडलाईन्सवर। अण्णासाहेब जोल्ले आणि रमेश कत्ती यांचे एकमत, भाजपची निवडणूक अजून झाली बळकट। बेळगावात आंबेडकर जयंती उत्साहात, शोभायात्रा झळकली आंबेडकर उद्यानापासून। बेळगाव हनुमान जयंती जल्लोषात होतीये साजरी। 19 एप्रिलला हनुमान जयंतीचे समापन। चिकोडी मतक्षेत्रामध्ये अण्णासाहेब जोल्ले यांची रमेश कत्तींनी घेतली भेट। दोघांच्या भेटीमुळे भाजपचे समर्थन अधिक बळकट होणार आहे। चिकोडी मतक्षेत्रामध्ये उमेदवारीसाठी अण्णासाहेब जोल्ले आणि रमेश कत्ती यांच्यात झालेल्या तीव्र नाराजीवर अखेर पडदा पडला। भाजपाचे खंबीर नेते रमेश कत्ती यांनी रविवारी सध्याचे उमेदवार अण्णासाहेब जोल्ले यांची अचानक भेट घेतल्याने संपूर्ण राजकीय वर्तुळात एकच आश्चर्याचा धक्का बसला आहे। अण्णासाहेब जोल्ले आणि रमेश कत्ती यांच्या भेटीमुळे सध्या तरी विरोधी पक्षाला मारक निश्चितच ठरणार आहे। या दोघांच्या भेटीमुळे भारतीय जनता पक्षाला पुन्हा एका बळकट स्तरावर उभारताना दिसत आहे। बेळगाव हिंडलगा पाईपलाईन रोड येथे परंपरा प्री स्कूलचे उत्साहात उद्घाटन करण्यात आले। सर्व विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळावे हाच या पाठीमागचा उद्देश आहे। बेळगाव हिंडलगा पाईपलाईन रोड येथे परंपरा प्री स्कूलचे उद्घाटन कार्यक्रम शनिवारी पार पडले। परंपरा प्री स्कूलमध्ये फक्त शिक्षण एवढेच दिले जाणार नसून विद्यार्थ्यांना सर्व अंगाने शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। या स्कूलमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी व विद्यार्थ्याच्या बुद्धिमत्तेनुसार त्यांना परिपक्व बनवण्यासाठी परंपरा प्री स्कूलच्या व्यवस्थापकांनी विविध सामुग्रीही उपलब्ध केली आहे। त्याचबरोबर शारीरिकदृष्ट्या सुदृढ बनवण्यासाठी फुटबॉल मैदान व जलतरणची व्यवस्थाही केली आहे, असे परंपरा प्री स्कूलचे सेक्रेटरी सचिन हावनूर यांनी KNN सिटीशी बोलताना सांगितले आहे। विद्यार्थ्यांच्या कलागुणाला वाव देण्याच्या उद्देशाने विविध सामुग्री उपलब्ध असलेल्या या स्कूलमध्ये थोर विद्वानांचे अनेक पुस्तकही उपलब्ध केले आहेत। इंडलगा साई मंदिर जवळच परंपरा प्री स्कूल लोकांच्या सोयीसाठी उपलब्ध केले आहे। याचा लाभ आसपासच्या नागरिकांना होणारच, असे स्कूलचे उपाध्यक्ष राघवेंद्र KR म्हणाले। ಮಕ್ಕಳುಗಳು ಕೂತ್ಕೊಂಡು ಅದರ ಬಗ್ಗೆ ಕ್ಲಾಸಸ್ ಆಗಲಿ ಏನೇನು ಬೇರೆ ಅದರ ವಿಚಾರಗಳಾಗಲಿ ಹಾಗೆ ಅದರ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡೋದ್ರದ್ದು ಟೀಚರ್ಸು ಆ್ಯಂಡ್ ವಿ ಹ್ಯಾವ್ ಮಾಂಟೆಸರಿ ಬೇಸ್ಡ್ ಕರಿಕ್ಯುಲಮ್ ನಾವು ಫಾಲೋ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ಸೊ ಇದರ ಬಗ್ಗೆ ಇದೆಲ್ಲದಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚಾಗಿ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಮನೆಯಲ್ಲಿ ಹೇಗೆ ವಾತಾವರಣದಲ್ಲಿ ಹೇಗೆ ದೊಡ್ಡವ್ರ ಜೊತೆಗೆ ಸಂಸ್ಕೃತಿ ಬಗ್ಗೆ ಹೇಳ್ಕೊಳ್ಳೋದಾಗಲಿ ಎಟಿಕೇಟ್ಸ್ ಆ್ಯಟಿಟ್ಯೂಡ್ಸು ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಮಕ್ಕಳು ಎಷ್ಟು ಹೆಚ್ಚಾಗಿ ಬಗ್ಗೆ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ತಿಳ್ಕೋಬೇಕು ಅಂತ। ನಾರ್ಮಲಿ ಸಣ್ಣ ಮಕ್ಕಳದ್ದು ಏನೇ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗೋದು 1.8 ಇಯರ್ಸಿಂದ 5.8 ಇಯರ್ಸ್। ಈ 1.8 ಇಂದ 5.8 ಇಯರ್ಸ್ ಒಳಗೆ ಅವ್ರು ಏನು ಕಲಿತಾರೋ ನಾರ್ಮಲ್ ಮನುಷ್ಯನಿಗಿಂತ 4 ಪಟ್ಟು ಹೆಚ್ಚು ಅವ್ರ ಮೆಮೊರಿ ಪವರ್ ಇರ್ತದೆ। ನೀವು ಯಾವುದೇ ಭಾಷೆ ಹೇಳ್ಕೊಡಿ, ಯಾವುದೇ ಏನೇ ಕೆಲಸ ಹೇಳಿ ಏನೇ ಮಾಡಿ ಅವ್ರಿಗೆ ಆ 4-5 ಇಯರ್ಸ್ ಗ್ಯಾಪಲ್ಲಿ ಏನಿರ್ತದಲ್ಲ they will grasp like more than like a normal person। ಸೊ ಹಾಗಾಗಿ ನಾವು ಈ ಟೈಮಲ್ಲಿ ನಾವು ಎಷ್ಟು ಒಳ್ಳೇದಂತ ಹೇಳ್ಕೊಡ್ತೀವಿ। ಈಗೆಲ್ಲ ಹೇಗಾಗಿದೆ ಅಂತಂದರೆ ಯಾವುದೇ ಪ್ರೀ ಸ್ಕೂಲಿಗೆ ಹೋಗಿ ನೀವು ಫಸ್ಟ್ ಅವ್ರಿಗೆ ಬರೆಯೋದನ್ನು ಹೇಳ್ಕೊಡ್ತಾರೆ, ಬರೆಯೋದು ಬಂದುಬಿಟ್ಟು ಲಾಸ್ಟಿಗೆ ನಾರ್ಮಲಿ ಒಂದು ಮಗು ಸಣ್ಣದಾಗಿ ಅದು ಹೊಟ್ಟೆಲಿ ಇದ್ದಾಗಿಂದ ತಾಯಿದು ಹೊಟ್ಟೆಲಿ ಇದ್ದಾಗಿಂದ ಅದ್ರದ್ದು ಬಗ್ಗೆ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ। ಫಸ್ಟ್ ಸ್ಪರ್ಶದಿಂದ, ಆಮೇಲೆ ಕಿವಿಯಿಂದ ಅಂದರೆ ತಾಯಿ ಏನು ಮಾತಾಡ್ತಾರೆ ಅದಕ್ಕೆ ರಿಯಾಕ್ಟ್ ಮಾಡೋದು, ಆಮೇಲೆ ಹೊರಗಡೆ ಬಂದಮೇಲೆ ನಮ್ಮೆಲ್ಲರನ್ನೂ ನೋಡೋದು, ಅದು ಹೇಗೆ ಮಾತಾಡ್ತೀವಿ ಅನ್ನೋದು ಕೇಳ್ತದೆ।
ಕೊನೆಗೆ ಬರೋದು ಬರೆಯುವಂಥದ್ದು. ಈಗೆಲ್ಲ ಪ್ರೀ ಸ್ಕೂಲ್ಗಳಲ್ಲಿ ಹೇಗಾಗ್ಬಿಟ್ಟಿದೆ ಅಂದರೆ ಫಸ್ಟಿಗೆ ನಾವು ABCD ಹೇಳ್ಕೊಡ್ತೀವಿ, ಬರೆಯೋಕ್ಕೆ ಹೇಳ್ಕೊಡ್ತೀವಿ ಅಂತ. ಈ ಕಾನ್ಸೆಪ್ಟನ್ನು ನಾವು ಡಿಫ್ರೆಂಟಾಗಿ ಮಾಡಬೇಕಂತೇಳಿ, ಅಂದರೆ ನಾರ್ಮಲ್ ಪ್ರೀ ಸ್ಕೂಲ್ಗಿಂತ ಡಿಫ್ರೆಂಟಾಗಿ ಮಾಡಬೇಕಂತೇಳಿ ಡೆಡಿಕೇಟೆಡ್ 12,000 ಸ್ಕ್ವೇರ್ ಫೀಟಲ್ಲಿ ಪ್ರೀ ಸ್ಕूलನ್ನು ओपन ಮಾಡಿದ್ದೇವೆ. स्कूल काढण्याचा उद्देश सांगते वेळी राघवेंद्र म्हणाले की आपण यामधून आर्थिक स्थिती भक्कम करत नसून आपण परंपरा स्कूलच्या माध्यमातून उत्तम शिक्षण या भागातील लोकांना देण्याचा प्रयत्न करत आहोत. या पाठीमागचा हाच उद्देश. शनिवारी रामनवमी निमित्त सायंकाळी शोभायात्रेला प्रारंभ झाला. मिरवणुकीत फटाक्यांची आतिषबाजी करून भक्तांनी श्रीरामाचा जय जयकार केला. श्रीराम सेना हिंदुस्थानच्या वतीने रामनवमी निमित्त शहरामध्ये भव्य आणि दिव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली. शनिवारी सायंकाळी या शोभायात्रेला प्रारंभ होते वेळी गदग येथील शिवानंद मठाचे परमपूज्य श्री कैवल्यानंद महास्वामी यांच्या हस्ते शोभायात्रेचे श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेश पावले, त्याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीकांत देसाई व श्रीराम सेनेचे संस्थापक रमाकांत कुंडुस्कर हे उपस्थित होते. डॉक्टर बाबासाहेब उद्यान येथे छत्रपती शिवाजी महाराज आणि प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची पूजा करून शोभायात्रेला प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर चन्नम्मा सर्कल, कॉलेज रोड, धर्मवीर संभाजी चौक, किर्लोस्कर रोड, रामलिंग खिंड, टिळक चौक मार्गे सांगता करण्यात आली. या मिरवणुकीत युवक भगवे झेंडे घेऊन सहभागी झाले होते. फटाक्यांची आतिषबाजी करून प्रभू श्रीरामांचा जय जयकार केला. उपस्थित युवकांनी शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. निवडणुकी दौऱ्यात विविध प्रात्यक्षिक शोभायात्रेची शोभा वाढवावी. आता वेळ झाली आहे विरामाची. भेटूया विरामानंतर. Ocean Grill Seafood Family Restaurant with North Indian, Chinese and Tandoori. We are specialized in typical South Indian seafoods, जिसमें आपको मिलेगा प्रॉन्स कोली वड़ा, क्रैब सुक्का, फिश सुक्का, चिकन घी रोस्ट, फिश सुरमई तवा फ्राई, फिश गसी बांगड़ा और नीर डोसा, चिकन करी आपम, फिश करी बांगड़ा और बॉइल्ड राइस. Special attractions, beautifully painted dining halls, rooftop banquet halls, AC, non-AC, deluxe rooms. 24 hours लिफ्ट की सुविधाओं के साथ बेलगाम में शुरू हुआ है ओशियन ग्रिल सी फूड रेस्टोरेंट और पूजा रेसिडेंसी लॉजिंग, ऑपोजिट सिविल हॉस्पिटल, क्लब रोड, बेलगावी. फ़ोन नंबर 0831-426-3097. Anti-theft alarm, remote locking, tubeless tires, aluminum alloy wheels, telescopic suspension, disc brake, make in India eco-friendly electrical bikes. सतत 13 वर्षांपासून एका महिन्याच्या पेट्रोलच्या खर्चा इतकेच EMI. आधुनिक शैलीसाठी खूप फ्रेंडली इलेक्ट्रिकल बाईक. ग्राहकांसाठी बजाज इझी EMI लभ्य. आकर्षक किमतीमध्ये मिरॅकल E5 पोल्युशन फ्री बाईक. आजच खरेदी करा. खरेदी करण्यासाठी भेट द्या श्रीमान एंटरप्राइजेस, बेळगाव, शॉप नंबर 1, कन्नड भवन अपोजिट, शेख हॉस्पिटल जवळ, रामदेव हॉटेल, नेहरू नगर, बेळगाव.
एंगेजमेंटच्या साडींपासून लग्नाच्या साडीपर्यंत वेगवेगळ्या श्रेणीत उपलब्ध. आजच भेट द्या कार्तिका साडीज, गणपत गल्ली, बेळगाव. बेळगाव वासियांना खुशखबर. बेळगावात प्रथमच रोबोटिक ॲनिमल प्रदर्शन 2019 27 मार्च पासून CPED मैदानावर. रोबोटिक किंगकॉंग, मनोरंजन करणाऱ्या बाहुल्या, विविध रोबोटिक प्राणी, हत्ती, वाघ, जिराफ, पांडा तसेच रोबोटिक डायनासॉर्स. त्याचबरोबर 3D सेल्फी गॅलरी, महिलांना आकर्षित करणाऱ्या कपड्यांच्या दुकानांसोबत सँडलही उपलब्ध. लहान मुलांच्या मनोरंजनासाठी विविध फन पार्क. यामध्ये सहभागी होऊन तुम्हीही मनमुराद आनंद लुटा. स्थळ CPED मैदान, क्लब रोड, बेळगाव. वेळ संध्याकाळी 5 वाजल्यापासून 9:30 वाजेपर्यंत. विरामानंतर आपले स्वागत. बेळगाव टिळकवाडीतल्या हनुमान मंदिरात हनुमान जयंतीला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. येथे वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन होत आहे. येत्या 19 तारखेला याचे समापनही होणार आहे. श्री हनुमान मंदिर टिळकवाडी बेळगाव येथे 13वे हनुमान जयंती उत्साहाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे. हनुमान जन्मोत्सव निमित्त रुद्राभिषेक, आरती अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, काला कीर्तन असे दररोज या मंदिरात कार्यक्रम होत असून येत्या 19 रोजी समापन होणार आहे। या कार्यक्रमाचा भक्तांनी लाभ घ्यावा असे मंदिरचे संयोजक मोहन चिगरे आणि संत शंकर बाबली यांनी कळविले आहे व रविवारी झालेल्या महापूजेनंतर महाप्रसादाचेही आयोजन केले होते। याचा लाभ अनेक भक्तांनी घेतला। यमकनमर्डी मतक्षेत्रात नरसिंगपूर गावामध्ये निपाणीचे उमेदवार श्रीमती शशिकला जोल्ले यांनी जोरदार प्रचार केला। यमकनमर्डी मतक्षेत्रात नरसिंगपूर ग्राममध्ये निपाणीचे उमेदवार श्रीमती शशिकला जोल्ले यांनी भाजपचा प्रचार उत्साहात केला। यामध्ये भाजपचे अध्यक्ष शशिकांत नाईक, जिल्हा पंचायत सदस्य श्री पृथ्वी कत्ती, श्री मारुती अष्टगी, श्री राजेंद्र हज्जी, श्री इरन्ना हलदोरमठ हे सर्व या प्रचारात उपस्थित होते। श्रीमती शशिकला जोल्ले यांचा गावोगावी धडाडीचा प्रचार दिसून येत असल्याचा KNN सिटी न्यूजचा हा एक रिपोर्ट। हुक्केरी मतक्षेत्रात उमेश कत्ती यांनी श्री अण्णासाहेब जोल्ले यांचे समर्थन करीत जोरदार मतप्रचार सुरू केला आहे। हुक्केरी मतक्षेत्रात लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपचे खंबीर नेते उमेश कत्ती व पदाधिकारी यांच्या समवेत श्री अण्णासाहेब जोल्ले यांना समर्थन करत त्यांनी मतमागणी बरोबर सर्व जनतेचा आशीर्वाद घेतला। ವ್ಯವಸ್ಥಿತವಾಗಿ ಆಡಳಿತ ನಡೆಸ ಭಾರತ ದೇಶ ಇಟ್ಟು ಶ್ರೀಮಂತದ ಇಷ್ಟು ಸಮೃದ್ಧವಾದದ ಅದನ್ನು ಯಾರೇ ಒಬ್ಬರು ಒಳ್ಳೆಯ ಆಡಳಿತ ಮಾಡೋರು ಬೇಕಾಗಿದೆ। ಎಲ್ಲ ಕೂಡ್ರೀಕರಣ ಮಾಡಿ ಅದನ್ನು ಉಳಿಸಿ ಯಾರಿಗೆ ಬೇಕಾದ ಸರ್ವಸಾಮಾನ್ಯ ಜನರಿಗೆ ಹಂಚುವಂಥ ಕೆಲಸ। ಇವತ್ತು ಯಾವ ಪ್ರಕಾರ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ ಆಗ್ತಿತ್ತಂದ್ರೆ ಅದರಲ್ಲಿ ಗ್ಯಾಸ್ हुक्केरीच्या बस्तवाड गावात भाजपचे उमेदवार उमेश कत्तींनी जोरदार प्रचार केला। ಪಕ್ಷ ನಿಲ್ಲಿಸಿ ನಾವು ಹೆಚ್ಚಿನ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಗ್ರಾಮ ಬಂದೆವು। ಈಗ ಬೇಸಿಗೆಲ್ಲ ಮುಂಜಾನೆ 7 ಬಂದು 11 ಕೆಲಸ ಮಾಡೋದು, ಸಂಜೆ ಮೇಲೆ 4ರಿಂದ 5ರಿಂದ 8 ಕೆಲಸ ಮಾಡೋದು ಖರಾಜಿದ್ವು। ಮಧ್ಯಾಹ್ನ ಬಸ್ಸಾಗ ಜಾಸ್ತಿ ಆಗಿಲ್ಲ, ಹಾಗಾಗಿ ಬೆಳಗ್ಗೆ ಜಗು ಬಂದೆವು। ಈಗಾಗಲೇ भाजपच्या कचेरीत आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली। या उत्साहात बीजेपीचे राज्य कार्यदर्शी उपस्थित होते। भाजपच्या कचेरीत आंबेडकर जयंती साजरी केली गेली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 128वी जयंती भाजपात अगदी उत्साहात साजरी केली गेली आहे। या कार्यक्रमात बीजेपीचे राज्य कार्यदर्शी जगदीश हिरेमनी, उमेदवार सुरेश अंगडी, जिल्हाध्यक्ष राजेंद्र हरकुनी, राजू चिक्कनगौडर, यल्लेश कोलकर, हनुमंत कागलकर, सविता, लीना तोप्पन्नावर, शिल्पा हे सर्व उपस्थित होते। आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची।